जालना जिल्हा फोटो देतो मी तुम्हाला येतात ते मोबाईल लावू नका फक्त तेच धारा चांगला धारा ते चांगला धारा पडल मोबाईल. जालन्यातील गोळे गावामध्ये मंत्री पंकजा मुंडे या पोहोचलेल्या आहेत. जालना जिल्ह्यामधील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी सध्या संकटात सापडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्यात. त्यांनी जालन्याचा दौऱ्याला आता सुरुवात केली आहे. मुंडेंनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची झालेली हानी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा ते आता काय सूचना करतील याकडे लक्ष आहे. त्यांच्यासोबत अधिकाऱ्यांची एक टीम आहे आणि पंचनामे करण्यासंदर्भात सुद्धा आजच तातडीनं काय आदेश काय सूचना दिल्या जातात हे पाहायचं आहे. जिल्ह्यातील विविध भागामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय आणि जिथे जिथे पिकांचं नुकसान झालेलं आहे तिथे पंकजा मुंडे आज दिवसभरात पाहणी करतील. सध्या गोळे या गावामधून त्यांची ही दृश्य समोर येत आहेत. गुडघ्यावर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातनं जाण्यासाठी सुद्धा अनेक आव्हानं आहेत. तिथून ट्रॅक्टरवरून त्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला अंदाज येऊ शकतो पाण्याची पातळी नेमकी किती असेल. गावकरी त्यांना आपल्या व्यथा सांगतायत. शेती पिकांचं किती नुकसान झालेलं आहे ते स्वतः या व्यथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर मांडत आहेत. आणि आज दिवसभरामध्ये विविध जालन्यातील भागामध्ये त्या पोहोचतील. शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत काय मागणी आहे हे जाणून घेतलं जाईल. तर लक्ष्मण सोळंकी आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती जाणून घेऊयात. लक्ष्मण, काय अपडेट आहे? आपण बघू शकतो की सकाळपासूनच जालना जिल्ह्यामध्ये ज्या काल अतिवृष्टी पाऊस झाला होता त्या अनुषंगाने आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार आता सगळ्या मंत्र्यांनी आता मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे यांनी सकाळी 6 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. तर दत्ता भरणे सुद्धा आता बदनापूर तालुक्यात या ठिकाणी दाखल होत आहेत. आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे यांनी आता गोळेगाव परतूर तालुक्यातील गोळेगाव परिसरात या ठिकाणी पाहणीला सुरुवात केलेली आहे. आपण जर बघितलं तर गोळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झालेला होता आणि त्या ठिकाणी एका तासामध्ये 66.5 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली होती. आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर संपूर्ण गावाला या ठिकाणी पाण्याने सुद्धा वेढा घातलेला होता. रात्रीच्या वेळेस या ठिकाणून आपण जर बघितलं तर नागरिकांचं स्थलांतर देखील या ठिकाणून करावं लागलं होतं. आणि त्यानंतर आपण बघितलं की त्या संपूर्ण परिसरातील मोठ्या प्रमाणात पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं. अध्यक्ष नदी आहे फार मोठ्या प्रमाणावर सीनेला पाणी आलं. खरं तर भीमा सीना जोरदार वापर केला का तर सीनेला पाणी नेहमी जास्त जात नाही म्हणून. आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर शेती आमची माढा तालुक्यामध्ये आहे, त्या मोहोळ तालुक्यामध्ये आहे, या दोन्ही बाजूला भूम परांड्याच्या परिसरामध्ये आहे. असं असताना आपल्याला अरे इकडे या पण ट्रॅक्टर जात काय ट्रॅक्टर असता तर मी गेलो असतो ना. त्या संदर्भामध्ये इथल्या लोकांनी पलीकडे आहे आमचा भूम परांडा तालुका, आमचा परांडा तालुका धाराशिव जिल्हा, इथं आहे आपण करमाळा तालुका सोलापूर जिल्हा. आता इकडून जाताना इथं ब्रिज कंबांतर आहे परंतु त्याचा काही उपयोग नाही. मला आता माहिती अशी मिळाली काल 17-18 क्युसेस पाणी आपल्या सीना नदीला त्या बंधाऱ्यावरून चाललेलं होतं. त्याच्यामुळं वाहतूक सगळी बंद झालेली होती. बोटी आणल्या पण बोटीमध्ये काहीतरी पंक्चर झाली ती बोट, त्याच्यावर ती पण थांबली. ट्रॅक्टर आणला, ट्रॅक्टर इथं बंद पडलाय. आता लोक मला म्हणतात तिकडे या. ट्रॅक्टर चालू असतात तर मी आमच्या नारायणराव उमेश आम्ही सगळे तिकडे जायचं ठरवलेलं होतं परंतु ट्रॅक्टरच बंद पडलेला असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही. आता तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, तिथल्या लोकांची एकच मागणी आहे, इथल्या पण लोकांची आहे की तिकडच्या 10-12 गावं आणि इकडचा करमाळा शहर आणि बाकीचा सगळा परिसर या सगळ्याचा जोडणारा ब्रिज हा परत कधी पाऊस पडला तरी तो पाण्यामध्ये जाता कामा नये म्हणून त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या
त्या आमच्या रहाणे म्हणून चीफ इंजिनियर त्यांच्याच अंडर पुणे विभागाचं ते काम आहे. मी त्यांनाही सांगितलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं कशा पद्धतीने ब्रिज करायचा, आणि तो ब्रिज केल्यावर मराठवाडा आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र ह्याला जोडणारा हा जो काही दुवा आहे तो ह्या ब्रिजच्या निमित्तानं आपल्याला साधता येईल. आणि त्याचं प्लॅन एस्टिमेट त्यांना म्हणलं 15 ऑक्टोबर पर्यंत ते सगळं करा. आणि इकडचं एक गाव आमचं करमाळ्याचं राहतंय, त्याचं नाव काय, निलज, त्या गावामध्ये देखील जाण्याच्या करता काही व्यवस्था करावी लागेल. ती काय करायची काय नाही ह्याच्याही बद्दलची चर्चा झाली. आम्ही लोक ह्या क्षेत्रात काम करत आम्हालाही आम्ही त्या इंजिनियरचं ज्ञान नसेल घेतलेलं, परंतु अनुभवातनं आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यातल्या कळतात आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. तशा पद्धतीनं करायला सांगितलंय आणि त्याच्यात आम्ही सगळ्या लोकांना पण विश्वासात घेतलंय. फक्त मात्र पलीकडच्या बाजूला ट्रॅक्टर नसल्यामुळं किंवा वाहन जात नसल्यामुळं जाता येत नाही. लोणीला केला होता, अशी परिस्थिती येऊ नये, कारण ही इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. लोणीकर साहेबांनी खूप व्यवस्था केली, लोकांना लोणीला लोकांना आधार दिला, तिथे राहण्याची व्यवस्था केली, आणखी सर्व काम लोकांसाठी व्यवस्था उभी करण्याचं केलं. पण आता या गावाची जी परिस्थिती अशी अनेक गावांची असेल, त्यासाठी या गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मी वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करूनही आणेन. कारण असे अनेक गावं असतील, यांचा एक प्रश्न मार्गी लावला तर ते कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन होईल आणि धोक्यामध्ये गाव भविष्यामध्ये कधी ही परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता मी सध्या पाहणी करत आहे, तर या पाहणीमध्ये माझी एवढीच विनंती आहे, लोक जे बघणारे आहेत त्यांनी आम्हाला बघू द्यावं. पाण्यात काहीचे आहेत, अशा वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे करायला नदीकाठच्या भागामध्ये आपल्याला लगेच जाता येणार नाही, कारण त्याला अजून वापसा नाहीये. आम्ही काही ठिकाणी तिथं गेलो होतो तर तिथंही चिखल आहे, पण जिथं आज काही दुरुस्ती करण्याची गरज आहे तशा पद्धतीची काळजी आपण त्या बाबतीमध्ये घेतोय आणि तशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या. अधिकारी पण काम करतायत. काही ठिकाणी आम्ही फॉरेस्टची मदत घेतोय, जिथं फॉरेस्टमध्ये तलाव आहेत. मगाशी एक तलाव बघितला तर तो अक्षरशः जवळपास काठोकाठ भरलेला दिसला, तर गोरेवाडी गावाच्या तिथला. तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथली झुडपं काढून तिथं जरा भराव करावा लागेल, तर तशा भराव करण्याच्या सूचना आपण त्यांना त्या ठिकाणी दिल्या. जनावर वाहून गेलेली ती 2200 कोटीची मदत ही मागच्या काळाची होती. आताचे पंचनामेच अजून आलेले नाहीये. आता मागचे जे काही 14 सप्टेंबर असेल, त्याच्या आधीचा पाऊस असेल, त्याच्यातले जे काही गोष्टी आल्या त्याच्याबद्दलचे सगळे हे पैसे मागचे आहेत. आता हे 14च्या नंतर 15च्या नंतर जे काही घडलेलं आहे, विशेषतः 2-4 दिवसाचे घडलेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल. पण जेवढं वॉल फुटिंगवर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने ठरवले. सगळे आता इथं माहिती घेतली तर त्याच्यामध्ये जेवढे काही जनावर 14-15 तारखेपर्यंत वाहून गेलेले होते त्याचे सगळे पैसे दिलेले. काही बकऱ्या आता वाहून गेलेल्या किंवा इतर जे वाहून गेलेले ह्या 2 दिवसात जे घडलेले आहे त्याचे माहिती घेऊन ताबडतोब पैसे देण्याच्या सूचना या जिल्हाधिकारी, त्याच्यामध्ये ऍडिशनल कलेक्टर, प्रांत, मामलेदार सगळ्यांना दिले. परिस्थिती आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण पहिल्यांदा आता बघू दे ना, लगेच तू काय आल्या लगेच करा. लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत. आम्ही पहिल्यांदा काय लोकांच्या मागण्या आहेत आणि प्रत्यक्षात फील्डवर काय आहे त्यामध्ये काय नक्की याच्यात. आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा. नदीच्या काठाच्या दोन्ही तीरावरच्या जमिनी मात्र मोठ्या प्रमाणात, जमीन नाही माती, जमिनीची माती मात्र मोठ्या प्रमाणावर म्हैशीची माती आपण त्याला म्हणतो, म्हैशी म्हणतात बाबा, काही भागात म्हैशी म्हणतात. मॅडम ते स्थानिक मच्छीमार आहेत जाळ्यांचं नुकसान झालेलं आहे. सगळं नुकसान भरून देण्यासाठी जमिनी बघायला आलेलो, काळजी करू नका. क्लोज करून काय
तिच्या तर मग इकडे कशाला म्हणतात इकडे या ना मला तुम्ही या ना. त्या ट्रॅक्टरला पण अंदाज येणार नाही, रस्ता खचलेला आहे. अरे त्यांना युट्यूब उपमुख्यमंत्री अजित पवार हे करमाळ्यातनं पाहणी करतायत आणि त्या ठिकाणी ते पत्रकारांशी बोलतायत. ओला दुष्काळाची घोषणा करणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर दिलेलं आहे की इतक्यात ही घोषणा केली जाणार नाही, आधी आम्हाला पाहणी करू द्या, नेमकी स्थिती काय आहे प्रत्येक ठिकाणची पाहू द्या असे त्यांनी म्हटलेलं आहे. पंचनामे करण्यास थोडा वेळ लागेल हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ट्रॅक्टर असता तर गावामध्ये गेलो असतो असंही अजित पवारांनी म्हटलंय, कारण आतल्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे. या पाण्यातनं जाणं हे अर्थातच कठीण आहे आणि सोबत बराच मोठ्या प्रमाणात लवाजमा आहे आणि त्यामुळे जर ट्रॅक्टर असता तर मी आतपर्यंत गेलो असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या मात्र ते पाहणी दौरा करतायत. जो मोकळा भाग आहे, कोरडा भाग आहे, अशा ठिकाणावरूनच त्यांनी पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण माहिती घेतलेली आहे. गावकरी बरेच त्यांना भेटतात आणि संपूर्ण माहिती देत आहेत. मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान, त्याच पद्धतीनं पशुधनाचं झालेलं नुकसान यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. मळीची माती वाहून गेली आहे यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे.